रामटेक आगारातील एसटी बसेस अधिकृत बस थांब्याऐवजी अन्य ठिकाणी थांबवल्या जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या प्रकारामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे। नागपूर, भंडारा, तुमसर, देवलापार आणि सावनेर मार्गावरील बस सेवांमध्ये हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुकाध्यक्ष रॉकी चौरे यांनी आगार व्यवस्थापकांकडे निवेदन देत बसेस केवळ अधिकृत थांब्यावरच थांबाव्यात, अन्यथा भविष्यातील अपघातांची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे। जय महाराष्ट्र। मी रॉकी चौरे, रामटेक तालुका अध्यक्ष मनसे। गेल्या काही दिवसापासून आम्ही बघत आहोत की रामटेक बस स्टॉप मधून निघणाऱ्या काही जे बसेस आहेत ते काही गावामध्ये जिथे बस स्टॉप बनलेला आहे तिथे न थांबता नको त्या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो। खूप ठिकाणी ऍक्सिडेंट पण होऊन राहिलेले आहेत। जसं काल रिलायन्स पेट्रोल वाटोला इथे एक आपल्या बसचा ऍक्सिडेंट झाला। असेच खूप ठिकाणी अपघात होता, यामुळे खूप मोठी जीवनहानी व्हायची पण शक्यता आहे। म्हणून आमच्या रामटेक आगार प्रमुखाला विनंती आहे की आपल्या त्या चालकाला तुम्ही एक नोटीस द्या व त्यांना एक ठामपणे त्यांना सांगा की ज्या ठिकाणी बस स्टॉप बनलेला आहे कृपया करून त्या ठिकाणी त्यांनी थांबवावे। कुठेही नको त्या ठिकाणी बस कुठेही थांबवू नये, कारण यामुळे आपलं अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि यांच्यासाठी एक सर्व्हिस रोडवर बस स्टॉपची व्यवस्था करून दिलेली आहे, परंतु हे त्या सर्व्हिस रोडनं न जाता हे मेन हायवे रोडवरही बस थांबवूनसाठी आणखी ट्रॅफिक जाम करतात आणि त्यामुळे येणाऱ्या ज्या मोठमोठ्या वाहन आहे जे वेगाने येतात तिथे अपघाताचे प्रमाण आणखी वाढत आहे। म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीकडे त्यांनी आवर्जून लक्ष द्यावे। लोकवाहिनी मीडियासाठी पंकज चौधरी यांची रिपोर्ट, रामटेक।